श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार आणि हा सोमवार श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असणार आहे. श्रावण महिना हा पूर्णच पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि सोमवार हा देखील भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. त्यामुळे सर्व भक्तजन हे श्रावण महिन्यातील सोमवार यांचे व्रत करतात. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची विशेष अशी पूजा ही केली जाते. भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी विविध ठिकाणी शंकराच्या मंदिरामध्ये भक्त जात असतात आणि भगवान शिवशंकरांवरती जल अर्पण करतात. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय करतात आणि त्याचं फळ हे त्यांना भगवान शिवशंकर देत असतात. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये काही विशेष अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहेत. आपल्याला हा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपण ज्यावेळेस अंघोळ करायला जाणार आहात तर उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे. ही एक वस्तू जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर जीवनातील सर्व शत्रूचा नाश होऊन जाईल. त्याचबरोबर कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार हे 4 असणार आहेत. तर उद्याचा जो सोमवार आहे तर तो दुसरा सोमवार असणार आहे. तर पहा, श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकरांची पूजा करतात. श्रावण महिन्यातील सोमवार श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जातात. या दिवशी शंकरांची विशेष पूजा केली जाते. तर पहा, पौराणिक मान्यतेनुसार श्रावणामध्ये व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते. भगवान शंकरांची आपल्यावरती कृपा दृष्टी राहते असा समज आहे. या श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काही जण श्रावणी शनिवारी देखील उपवास धरतात. श्रावणात विविध सणांची सुद्धा रेलचेल असते. श्रावणातील हरियाली तीज, नागपंचमी, रक्षाबंधन, पिठोरी अमावस्या, मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात. श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा समज आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेष सोमवार उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना देखील पूर्ण होते. तर श्रावण सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत आणि ते आपल्या साध्या भक्तीला देखील प्रसन्न होतात. भोलेनाथ हे भोले आहेत, म्हणूनच त्यांच्या जी काही व्रत आहे, जी पूजा आहे तर ती मनोभावे केली जाते. तर पहा, भगवान शिवशंकर हे लवकर प्रसन्न तर होतातच, परंतु त्यांचे जे नियम आहेत, त्यांच्या पूजेचे जे नियम आहेत ते देखील अधिक कठीण असतात. तर पहा, ज्यावेळेस आपण श्रावणी सोमवारचं व्रत करतो त्यावेळेस आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायचं आहे. कुणालाही वाईट बोलायचं नाही, कुणाची या काळामध्ये निंदा करायची नाही. आणि पहा, पूर्ण श्रद्धेने, भावनेने जर आपण हे व्रत केलं आणि काही उपाय जर केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते. तर आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. आता ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं आपल्या घरामध्ये जे दोष अडचणी आहेत, आपल्यामध्ये ज्या काही नकारात्मकता आहेत तर त्या नक्कीच दूर होतात. कारण आपल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली असते आणि कधी काय असतं की आपल्या आसपास असे काही लोक असतात की ज्यांच्यामुळे आपल्याला काही वाईट नजर लागली जाते किंवा आपल्याला काही दोष लागले जातात आणि त्यामुळे आपले कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नाही. आपण खूप कष्ट मेहनत केली तरीसुद्धा आपली मनोकामना, इच्छा ही पूर्ण होत नाही. असे बऱ्याच वेळा होते, आपले अडलेली कामं ही पूर्ण होत नाही. अशा बऱ्याच समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. आपल्या मुलांची प्रगती होत नाही किंवा आपल्या घराला जर कोणी दोष लावले असतील तर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडतात. आपल्या जी काही वास्तू आहे तर त्या वास्तूमध्ये नकारात्मकता साठली जाते
आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत नाही आणि ती स्थिर देखील राहत नाही. मात्र लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, पैसा घरामध्ये मुबलक येण्यासाठी, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या जीवनातील शत्रूंचा नाश होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी तुम्ही उठले ना तरीसुद्धा चालेल, कारण ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता स्नान करत असतात आणि त्या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या वेळेमध्ये जर आपण हे स्नान केलं तर त्याचे फळ आपल्याला चटकन मिळते. तर पहा, यानंतर तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून अंघोळ करू शकता. पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकंच पुण्य ह्या वस्तू टाकून प्राप्त होत असते. आता अंघोळीसाठी तुम्ही पाणी घेणार आहात तर ते थंड घेऊ शकता, गरम घेऊ शकता, कोमट घेऊ शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी घेऊ शकता. आता पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध. गाईचं कच्चं दूध हे अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्या जीवनातील जे काही शत्रू आहेत किंवा काही दोष आपल्याला लागलेले आहेत तर ते दूर होतात, आपल्यातली नकारात्मकता दूर होते. यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत. ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या माणसांपर्यंत सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. यानंतर आपल्याला एक बेलपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना किती प्रिय आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला एक बेलपत्र टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. या ज्या वस्तू आहेत ना ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळ ही करायची आहे. अंघोळ करताना सर्वप्रथम पहिला मग भरून घ्यायचा आहे तो उजव्या खांद्यावरती, दुसरा डाव्या खांद्यावरती, तिसरा डोक्यावरती. अशा पद्धतीने तुम्हाला स्नान हे करायचं आहे. स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आता पहा, ज्यावेळेस तुम्ही अंघोळ करून झाल्यानंतर जे काही बेलाचं पान आपण अंघोळीच्या पाण्यात टाकलं होतं तर ते बाथरूममध्ये तसंच पडू द्यायचं नाही. गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतील त्या तशाच पडू द्यायच्या नाही, त्या उचलायच्या आहेत आणि निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. पायाखाली किंवा तेच तसंच अंघोळीच्या गटारमध्ये तुम्हाला वाहू द्यायचं नाही. ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान हे करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. भगवान शिवशंकरांची पिंड तुमच्या घरामध्ये असेल तर तिच्यावरती विशेष अशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाल्याच्या नंतर भगवान शिवशंकरांना पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर बेलपत्र यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे. आपल्याला जर या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाणं शक्य झालं तर नक्की आवर्जून भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.